छाय मला म्हणता अनुष्ठानं मला घरा मलं वन्नसलोस मलं वन्नसकोसच पमादो रखतो मलं मलिथिया दुच्चरितं मच्छरं ददन्तो मलं मलावे पापका धम्मा अस्मि लोके परामि च। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सुजाता बुद्ध विहार यन13 येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला अनुसरून ज्या गाथेचं वर्णन मी केलेलं आहे तसं तर अंगुत्तर निकायामध्ये हा उपदेश भगवंताने दिला आहे। मलसूक्त या नावाने हा उपदेश आहे, परंतु धम्मपद नावाच्या जे अत्यंत अनमोल आणि मौलिक असा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा मलसूक्त आहे। त्या मलसूक्तातील या दोन गाथा ज्या आता मी म्हटल्या या दोन गाथेच्या द्वारा भगवंताने या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या मनुष्याचे 8 प्रकारचे मळ सांगितले आहे। 8 प्रकारच्या मळाने परिपूर्ण असणारा युक्त असणारा जो कोणी ग्रस्त असेल, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व या 8 मळाने जर युक्त असेल तर तो कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही असं भगवंताने म्हटलं आहे। आता मळ म्हटल्यानंतर सहज समजण्यासारखं आहे। एक मळ म्हणजे काय? मल ज्याला म्हटलं आहे, मल म्हणजे दोष। मल म्हणजे दोष। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये 8 प्रकारचे दोष आहेत, 8 प्रकारचे मळ आहेत। मग वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे वेगवेगळ्या प्रकारचे मळ भगवंताने सांगितले आहे। तर थोडक्यामध्ये आपण आपल्या वेळेच्या आतमध्ये त्याला बघण्याचा प्रयत्न करूया। पहिलं सांगताना भगवंत असे म्हणतात, अस झाय मला, अस झाय मला म्हणता।
म्हणता म्हणजे मंत्र. या संसारामध्ये मंत्राचा जो मळ आहे, जसं आपण गाथा समजूया, गाथा मंत्र किंवा एखादं जे काय अध्ययन असेल, आपण जे काय वाचन वगैरे करत असतो, तर वाचनाचा मळ म्हणजे ग्रंथ पाठनाचा मळ, गाथेचा मळ किंवा अन्य प्रकारे जे काही आपण चिंतन मनन करत असतो, वाचन करत असतो, तर त्याचा मळ कोणता आहे? तर भगवंत असे म्हणतात, पाठांतर न करणे हा मंत्रांचा गाथेचा मळ आहे. म्हणजे जर समजून घ्या, आपल्याला एखादी गाथा पाठ असेल, एखादं सुत्त आपला पाठ असेल किंवा एखादा विषय आपल्याला माहीत करून घ्यायचा असेल, तर त्याचं जर आपण पाठांतर नाही केलं, त्याचं जर आपण चिंतन मनन जर समजून घ्या केलं नाही, तर ते आपल्या पाठ राहू शकते का? पाठ राहू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला जे काही येत असेल, गाथा समजून घ्या, सुत्त समजून घ्या, वंदना समजून घ्या, जर या वंदनेचा, या गाथेचा, या मंत्रांचा जर मळ कोणता असेल, तर पाठांतर न करणे, चिंतन मनन न करणे हा त्याचा मळ आहे. म्हणजे तो दोष आहे. जर समजून घ्या, आपण त्याचं वारंवार जर रिव्हिजन करत नसेल, वारंवार जर त्याचं पाठांतर करत नसेल, समजून घ्या तुम्ही एखादं सुत्त म्हणत आहात, एखादं सुत्त तुम्ही पाठ करत आहात, आणि सुत्त जर समजून घ्या तुम्ही पाठ करत आहात आणि तुम्हाला एखादं सुत्त पाठ झालेलं आहे, आणि सुत्त पाठ झाल्यानंतर समजा तुम्ही ते 8 दिवस 15 दिवस किंवा 1 महिनाभर सुत्त म्हटलं नाही, तर पुन्हा ते सुत्त तुम्ही म्हणू शकता का? म्हणत जरी असाल तरी त्यामध्ये काही ना काही आपली चूक होते किंवा काही ना काही शब्द आपला त्यामध्ये विसरत असतो. म्हणजे एखादी गोष्ट वारंवार वारंवार जेव्हा तुम्ही त्याचं पाठांतर करता, त्याचं तुम्ही चिंतन मनन करता, तर ते तुमच्या स्मृतीमध्ये राहू शकते, आठवणीमध्ये राहू शकते. मग कोणतीही गोष्ट असू द्या, केवळ गाथा पाठ करणेच नाही, सुत्त पाठ करणेच नाही, किंवा कुठल्याही प्रकारची गोष्ट, एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपण चिंतन मनन करत नाही, परंतु इथे गाथांचा, शब्दांचा, सुत्तांचा किंवा मंत्रपाठांचा मळ असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला सदा सर्व काळ स्मृती संप्रजन्य युक्त राहून आपल्याला असलेल्या ज्ञानाचं जर रिव्हिजन करायचं असेल, कारण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा भगवंत उपदेश करायचे, तर भगवंत उपदेश करत असताना काही लिपिबद्ध नव्हती किंवा लिखाण करण्याची पद्धत नव्हती, तर भगवंत उपदेश करायचे आणि उपदेश केल्याबरोबर समोर जे काही भिक्षू वर्ग होता, भिक्खुनींचा वर्ग असायचा, उपासकांचा, उपासिकेचा, तर भगवंताने दिलेला उपदेश अगदी जशाच्या तसा ते मुखोगत करत असत. आणि मग ज्यांना ते उपदेश पाठ आहे किंवा ज्यांनी आपल्या स्मृतीमध्ये त्याला धारण केला आहे, तर त्या उपदेशाचं मग ते वारंवार वारंवार चिंतन मनन करत असत, ज्याला आताच्या भाषेमध्ये पारायण असं म्हणतात. ऐक ना, म्हणजे सतत सतत एखादी गोष्ट पुन्हा 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 रिपीट करणे, तर त्याचं पारायण करणे, त्याचं चिंतन मनन करणे. आणि चिंतन मनन केल्यामुळे मग समजा उपासकांना तो उपदेश करायचा असेल, तर मग तशाच्या तसा ते भिक्षू लोक उपदेश करत असत. समजून घ्या, कधी कधी असं व्हायचं की एखाद्या भिक्षूला जर समजून घ्या एखाद्या उपासकाने काही प्रश्न केला आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर समजा त्यांना आलं नाही, म्हणजे भगवंताने अगोदर सांगितलं असेल पण त्यांना ते आठवत नसेल, तर पुन्हा ते भिक्षू भगवंताकडे यायचे आणि पुन्हा भगवंताला म्हणायचे की भगवान, अशा अशा प्रकारचा उपदेश भगवान आपण या प्रसंगी दिला होता, भगवान तो उपदेश आम्हाला पुन्हा द्यावा, जेणेकरून आम्हाला त्याची स्मृती राहील. आणि जो उपदेश भिक्षूंना आठवत नव्हता, तर तो उपदेश भगवंत पुन्हा त्यांना सांगत असत. म्हणजे जिथे कुठे भिक्षूंना अडचण येत असे, भिक्षूंना अडचण येत असे, तर ते पुन्हा भगवंताला विचारत असत आणि भगवंत पुन्हा त्या उपदेशाला भिक्षूंच्या हितासाठी, सुखासाठी सांगत असत. आनंद भंते एवढे रुद्धिवान होते, एवढे बुद्धिमान होते, एवढे बहुश्रुत होते, ज्ञानी होते, तर भगवंताच्या सर्व प्रकारच्या उपदेशाला आनंद भंतेंनी मुखोगत केलं होतं. सगळं उपदेश
भगवंताने कुठे कोणता कशा प्रकारचा उपदेश दिला, कोणाला उद्देशून दिला, तिथे कोण हजर होतं, असं सर्व काही आनंद भंते सांगत होते. त्यांना भगवंताने भणक असं म्हटलं. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांचा संग्रह करण्याचं कौशल्य अत्यंत त्याने त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं होतं, अशा भिक्षूंना भणक अशा प्रकारची संज्ञा दिल्या जात होते. म्हणजे ज्याप्रमाणे भनक म्हणजे जसं की ज्ञान भांडार आनंद भंतेंना ज्ञान भांडारिक सुद्धा म्हटलं जायचं. म्हणजे ज्ञानाचा आनंद भंते भांडार होते. जसं एखादा कोठार आहे आणि त्या कोठारामध्ये खूप सारं धान्य आपण जमा करू शकतो. अगदी आनंद भंतेंचं जे बुद्धिमत्ता होते ते एक प्रकारे भांडाराप्रमाणे होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे विपुल असं ज्ञान संग्रहित होतं. तसे अनेक भिक्षू होते, अनेक भिक्षुणी सुद्धा होत्या, अनेक उपासक होते, अनेक उपासिका सुद्धा होत्या. जसं अनाथ पिंडकाने 130 सुत्त अगदी मुखोगत केले होते आणि 130 सुत्त त्यांनी भगवंताच्या समोर 130 काय 150 असे काहीतरी आय थिंक आहे, तर तेवढे सुत्त त्यांनी मुखोगत केले आणि भगवंताच्या समोर त्यांनी ते म्हणून दाखवले होते. म्हणजे उपासकांना स्वतःची आवड होती की सुत्त पाठांतर करणे आणि सुत्त पाठांतर केल्यानंतर त्याचं पारायण करणे, वारंवार त्याचं चिंतन मनन करणे आणि ते भगवंताच्या समोर सुद्धा येऊन सांगत असत. फुजुतरा नावाची दासी होती, तिची प्रज्ञा अत्यंत प्रगल्भ होते. तिने सुद्धा अनेक प्रकारच्या सुत्तांचा साहित्यामध्ये तर असा उल्लेख आहे की संपूर्ण त्रिपिटक मुखोगत तिला सुद्धा होतं आणि उपासकांना उपदेश करण्यामध्ये ग्रस्तांमध्ये ती अग्र होते असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारचे उपासक उपासिका भिक्षू भिक्षुनी भगवंताच्या उपदेशाचा संग्रह आपल्या मनामध्ये धारण करत असत आणि आनंद भंतेने त्या संग्रहाला धारण केलं, त्याचं पाठांतर केलं. म्हणून तर पहिल्या धम्मसंगतीमध्ये आनंद भंते संपूर्ण संगती समोर भगवंताच्या उपदेशाचं विस्तार रूपाने वर्णन करतात आणि त्यामुळे एवंग मे सुतंग अशा प्रकारचा उल्लेख प्रत्येक सुताच्या समोर आपल्याला पाहायला मिळतो. उपाली भंतेंनी भगवंताचे जेवढे काही विनय आहे त्या संपूर्ण विनयाचं पाठांतर भगवंताच्या समोर केलं. म्हणजे आनंद भंते आणि उपाली भंते या दोघांनी धम्म आणि विनय यांचं संगायन पहिल्या धम्मसंगतीमध्ये केलेलं आहे. दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये पुन्हा कथावतू नावाचा जे महाकाश्यप महास्थैवरांनी ग्रंथ लिहिला आणि पुन्हा त्या जेवढे काही सुत्त होते भगवंताचे तर पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा शुद्धीकरण करण्यामध्ये आलं. आणि मग तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये वठ्ठगामिनी राजांच्या कार्यकाळामध्ये श्रीलंकेमध्ये पहिल्यांदा ताम्रपटावरती म्हणजे जे काही बुद्ध वचन आहे त्या बुद्ध वचनाला लिपिबद्ध करण्यात आलं होतं. म्हणजे त्यांनी त्या ताम्रपटावरती एक ताम्रपट श्रीलंकेमध्ये आहे म्हणजे झाडाचं पान आहे, त्या झाडाच्या पानावरती त्यांनी असं खूप सारं मोठं असं लंब त्या झाडाचं पान असते आणि लांब पान असल्या कारणाने पूर्ण सुत्तच्या सुत्त त्या पानावरती म्हणजे त्यांनी लिहून काढले. त्या झाडाचं पानाची विशेषता अशी आहे की हजारो वर्ष त्या झाडाच्या पानाला काहीही होत नाही. म्हणजे एवढी त्याची विशेषता आहे आणि त्या ताम्रपटावरती पुन्हा श्रीलंकेमध्ये ते लिहिल्या गेलं. मग पुन्हा ब्रह्मदेशामध्ये सुद्धा मार्बलवरती लिहिण्यात आलं. अशा पद्धतीनंतर मग पुस्तकाच्या स्वरूपामध्ये आज घडीला आपल्याकडे ते सुत्त आणि उपदेश भगवंताचे पाहायला मिळतात. तर मंत्रांचा जो मळ आहे तो मंत्रांचा मळ म्हणजे पाठांतर न करणे. त्यामुळे सातत्याने आपण त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. जी गाथा आपल्याला पाठ असतील, जे सुत्ता आपल्याला पाठ असतील, बुद्धवंदना असेल, धम्मवंदना असेल, संघवंदना असेल, विहारामध्ये तर आपण सातत्याने येतच असतो. पण विहारामध्ये जरी आपण आलो नसेल तरी घरी सुद्धा आपण त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. वारंवार त्याचं पाठांतर केलं पाहिजे, वारंवार त्याचं पारायण केलं पाहिजे. जर वारंवार तुम्ही त्याचं पाठांतर करसाल, चिंतन करसाल, मनन करसाल तर ते तुमच्या स्मृतीमध्ये कायमस्वरूपी राहू शकतात. अन्यथा मग तुम्ही त्याला विसरून जाऊ शकता आणि तो तुमच्या पाठांतराचा मळ ठरेल. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की गाथांचा मळ, सुत्तांचा मळ, मंत्रांचा मळ पाठांतर न करणे अशा प्रकारचा आहे. त्यानंतर दुसऱ्या कडव्यामध्ये भगवंत असे म्हणतात अनुठान मला घरा,
ठाण मला घरा. घरा म्हणजे घर. घराचा मळ काय? स्वच्छता न ठेवणे. स्वच्छता न ठेवणे हा घराचा मळ आहे. म्हणजे भगवंताचा जो उपदेश आहे ते व्यवहारिक आहे. म्हणजे लोकांच्या व्यवहारामध्ये लोक त्या पद्धतीने जीवन जगणारे असे भगवंताचे उपदेश आहेत. तर भगवंत असे म्हणतात की घराचा मळ झाडझूड न करणे, साफसफाई न करणे, स्वच्छता न करणे. म्हणजे मनुष्याचं जे काही घर असतं तर असं म्हटलं की ते अत्यंत स्वच्छ असावं, अत्यंत टापटीप असावं, ते अत्यंत नीट नेटकेपणाने घर असावं. आणि तशा प्रकारचं स्वच्छ जर घर असेल, म्हणजे घर स्वच्छ का असावं? घर स्वच्छ का असावं? कारण घर जर स्वच्छ असेल, तसं असं म्हटलं आहे, जे गृहिणी असते म्हणजे ती गृहिणी तिच्यामध्ये किती तो स्वच्छतेचा गुण आहे हे जर समजून घ्या, बघायचं असेल तर व्यवहारिक दृष्टिकोन आहे तो. तर ते जर बघून घ्यायचं असेल तर कशावर ओळखता येते की अंगण, म्हणजे तिच्या घराचं अंगण कसं आहे. म्हणजे अंगण जर स्वच्छ असेल तर आपण असं गृहीत धरू शकतो की बा घर सुद्धा स्वच्छ आहे. पण घरामध्ये एंट्री केल्यानंतर मग तिचे कसं ओळखायचं? अंगणावरून घराची पारख झाली, पण घरामध्ये एंट्री केल्यानंतर मग काय? नाही, घर म्हणजे स्वच्छ आहे किंवा ती स्त्री म्हणजे नीटनेटकी आहे, स्वच्छ राहते, हे कशावर ओळखायचं? नाही, घर तर ऑलरेडी आहेच ना. म्हणजे अंगण स्वच्छ आहे तर घर स्वच्छ आहे. पण घरामध्ये गेल्यानंतर काय? घरामध्ये गेल्यानंतर दोन गोष्टीने स्त्री किती स्वच्छ आहे, किती निर्मळ आहे हे समजतं. एक पहिली गोष्ट किचन. त्या स्त्रीचं किचन जर स्वच्छ असेल, नीट नेटकं असेल तर समजून घ्यावं त्या स्त्रीला स्वच्छता प्रिय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाथरूम. ऐक ना, बाथरूम जर स्वच्छ असेल आणि किचन जर स्वच्छ असेल तर समजून घ्यावं ती स्त्री खूप स्वच्छतेमध्ये पारंगत आहे किंवा तिला तशा प्रकारचं स्वच्छता आवडते. जर समजा किचन स्वच्छ नसेल, ऐक ना, किचन जर स्वच्छ नसेल आणि त्या घाणीमध्ये असणाऱ्या किचन मध्ये जर स्वयंपाक बनवत असेल, ऐक ना, कोणी जर स्वयंपाक बनवला असेल आणि स्वयंपाक बोलल्यानंतर जर कोणी पाहिलं असेल बाहेरच्या व्यक्तीने, अरे बाबा एवढं घाण किचन आहे आणि एवढ्या घाणीमध्ये तुम्ही स्वयंपाक बनवला, तर त्याला खायला गोड वाटेल का? चांगलं वाटेल का? बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे स्त्रीचा म्हणजे स्वच्छतेचा तो सर्वात महत्वपूर्ण असा गुण आहे की ती स्त्री आपल्या घरामध्ये वावरत असताना, आता आम्ही म्हणजे अनेक लोकांकडे जातो बघा, आहे की नाही, म्हणजे रोज आणि रोज वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडे जातो. तर काही काही घरी गेल्यानंतर खरं सांगतो एवढं प्रसन्न वाटते, म्हणजे एवढा आनंद वाटतो आणि असं वाटतं की एवढं मोठं घर आहे आणि एवढं मोठं घर या आई असेल, ताई असेल, यांनी एवढं स्वच्छ कसं ठेवलं असेल. म्हणजे काही काही खूपच एकदम असं घरामध्ये गेल्याबरोबर असं एकदम प्रसन्न वाटते, एकदम आनंदी वाटतो. म्हणजे अशा प्रकारचे काही असतात. आणि तसं म्हणू नये, पण काही घरामध्ये जर समजा गेलं तर असं वाटतं की बा किती दिवसापासून घर स्वच्छ केलेलं नसेल. पण आम्ही तर सर्वीकडे जातो, म्हणजे स्वच्छ केलेलं असो किंवा असे अनेक उदाहरणं असतात. आम्ही घरी गेल्यानंतर ते सर्वच पडलेलं असतं, म्हणजे सामान इकडे तिकडे पडलेलं असतं किंवा आस्ताव्यस्त असतं. आणि मग तर लगेच म्हणतात की म्हणते लेकरं असल्यामुळे काय स्वच्छता करणं होतच नाही, लेकरं बघा घाणच करतात. म्हणजे यांचा जो दुर्गुण आहे, ऐक नाही, म्हणजे स्वतःचा जो दुर्गुण आहे, स्वतःचा दुर्गुण लपवण्यासाठी लेकरांवरती नाव टाकलं जातं की बा लेकरं म्हणजे काम करू देतात किंवा लेकरं अशा प्रकारची घाण करत असतात. लेकराचा स्वभाव तर तो आहेच आहे, ऐक ना, लेकरं तर घाण करणारच आहेत. परंतु आपल्यामध्ये असणारा जो गुण आहे, आपल्यामध्ये असणारा तो गुण आपण सदा सर्व काळ प्रकाशित केला पाहिजे. कारण आपलं घर जर स्वच्छ असेल, म्हणजे ज्यांना स्वच्छता करण्याची सवय असेल, तर समजून घ्या त्या मनुष्याच्या चित्ताचा जो विकार आहे किंवा घरावरून सुद्धा, स्वच्छतेवरून सुद्धा त्या स्त्रीच्या मनाची मानसिकता कशी आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता येऊ शकते. कारण एखादा मनुष्य जर समजून घ्या, एखादी स्त्री सातत्याने जर स्वच्छ राहत असेल किंवा घर तिचं नीटनेटकं असेल तर साहजिकच आहे, म्हणजे ज्या अर्थी बाहेरची घाण, म्हणजे घरातील घाण जर आपण बाहेर काढत असेल तर साहजिकच आहे आपलं मन सुद्धा प्रसन्न असते, आपलं मन आनंदी असते. कारण स्वच्छता जर असेल
म्हणजे या निसर्गामध्ये असणारे जे वातावरण आहे, अनुकूल स्थळ भगवंताने उगच म्हटलं का? भगवंत असे म्हणतात की अनुकूल स्थळी वास करणे हे आपल्या सुखाचं कारण आहे. म्हणजे जिथे आपण राहतो, जिथे आपण वास्तव्य करतोय, तर ती जागा जर स्वच्छ असेल, ती जागा जर चांगल्या प्रकारची असेल, तर आपलं मन सुद्धा त्या ठिकाणी लागू शकते, आपलं मन सुद्धा प्रसन्न असू शकते. आणि त्यामुळे केवळ हे म्हणजे फक्त स्त्रीला सांगितलं असं आहे का? किंवा सदग्रस्ताच्या लोकांना सांगितलं असं आहे का? असं नाही आहे. तर हा भिक्षूंना सुद्धा विनय आहे, भिक्षूंना सुद्धा विनय आहे की पहिल्यांदा प्राप्त विधी आटोपल्यानंतर दुसरं काम कोणतं असेल तर विहाराचा संपूर्ण परिसर झाडून काढणे, संपूर्ण परिसर स्वच्छ करणे. आणि संपूर्ण परिसर स्वच्छ झाल्यानंतर म्हणजे जे काही आपलं विहार असेल, वंदना हॉल असेल, त्या वंदनेच्या हॉलला स्वच्छ करणे, जे काही पटांगण असेल त्या पटांगणाला स्वच्छ करणे, झाडाचा जो काही पालापाचोळा पडला असेल त्या झाडाच्या पाल्यापाचोळ्याला साफ करणे, स्वच्छ करणे. अशा प्रकारे जर माती असेल तिथे पाणी टाकणे. अगदी ते पूर्णतः जो परिसर आहे तो पूर्णतः परिसर अत्यंत स्वच्छ असला पाहिजे, अत्यंत निर्मळ असला पाहिजे, अत्यंत नीट नेटका असला पाहिजे. जर समजा विहाराचा परिसर जर स्वच्छ नसेल तर काय म्हणसाल तुम्ही? ठीक आहे, आपल्याकडे समजा छोटे छोटे विहार आहेत, त्याच्यामुळे उपासक उपासिका येऊन ते करतात. पण मोठा जर विहाराचा परिसर असेल आणि जर समजा बाहेरून आपण एखाद्या विहारामध्ये जात असेल तर सहज आपल्या मुखातून उद्गार निघतो की विहार तर छान वाटते परंतु स्वच्छता काय बरोबर नाही आहे, सहज. आणि ती साहजिक गोष्ट आहे, आपल्या मनातून तो भाव उत्पन्न होणे साहजिक गोष्ट आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही बघसाल तर विहाराचा परिसर सुद्धा अत्यंत स्वच्छ असतो, कारण तो विनय आहे, तो नियमच आहे. जे सकाळी सकाळी उठणे आणि आपल्या विहाराचा जो परिसर स्वच्छ करणे, साफ करणे. म्हणजे एखादा भिक्षू किंवा मी जर विहार साफ करत असेल तर ते काय फार असं वाईट कर्म नाही आहे, किंवा ते कर्तव्य आहे, ते तर कर्तव्य आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. आणि त्यामुळे जर उपासक उपासिकांना उशीर होत असेल, मी तर करतो, म्हणजे बाकीच्यांचं काय मला मी नाही सांगू शकत, पण मी मात्र नेहमी विहाराची साफसफाई स्वतः करत असतो. मी स्वतः झाडाला आळे करतो, मी स्वतः झाडाला पाणी टाकतो, मी स्वतः झाडांचं गवत काढतो. मला बिलकुल त्याचं काहीही वाटत नाही, कारण श्रमिक जे काही आपण कर्म करत असतो, स्वच्छता मला सुद्धा प्रिय आहे, म्हणजे मला सुद्धा आवडतं. तर मी माझ्या विहाराचा परिसर म्हणजे नेहमी स्वच्छ ठेवत असतो. दोन कारणाने मी स्वच्छ ठेवतो, म्हणजे ते साफ करण्याचे दोन कारण असतात. एक तर आपला आळस निघून जातो, झाडून जर आपण काढत असेल समजून घ्या तर पूर्णतः आपला आळस निघून जातो. दुसरी गोष्ट, सकाळी सकाळी आपल्या शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. सकाळी सकाळी आमच्या नंद भंते जे म्हणतात आता भंतेचा व्यायाम सुरू झाला म्हणतात, म्हणजे काही काम करायला सुरू झालं, आता 1 घंटा भर काही इकडे येणार नाहीत म्हणतात भंतेजी. म्हणजे पूर्ण शरीराचा व्यायाम सुद्धा होतो, म्हणजे आपलं स्वतःच सुद्धा त्या ठिकाणी हित आहे. आपला प्रमाद निघून जातो, आळस निघून जातो, आपल्या शरीरात शारीरिक कर्म होतात, व्यायाम होतो आणि शरीराला काम करण्याची सवय सुद्धा राहते. शरीराला काम करण्याची सवय असली पाहिजे. आजार का होतात तुम्ही जर समजून घ्या. आता जर खेड्याकडे जर समजा बघितलं तुम्ही, ज्या वृद्ध माता असतात त्या वृद्ध माता आजही सकाळी 4 वाजता 5 वाजता उठतात आणि सर्व काही कामं ते करतात. कामं करून पुन्हा शेतातले सुद्धा कामं करतात, पुन्हा शेतातून घरी आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करणे, बाकीच्या गोष्टी सर्व करणे, ही सर्व कामं करतात. कशामुळे? कारण शारीरिक जे श्रम आहे, शारीरिक जे श्रम आहे म्हणजे मेहनतीचं जर असणारं शरीर असेल तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहत असते. आणि आपलं आरोग्य जर समजा चांगलं नसेल, आपलं शरीर जर चांगलं नसेल तर मग हळूहळू हळूहळू शरीरामध्ये आजार उत्पन्न होत असतात आणि मग आपले गुडघे दुखणे, आपले पाय दुखणे, वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न होतात. एक आम्हाला छोटीशी एक स्टोरी होती, तुम्हाला सांगतो की प्रमाद कसा असतो, आळस कसा असतो. शरीराला कामाची सवय लागली पाहिजे. एकदा एक राजा असतो आणि राजा म्हणल्यानंतर काय सर्व प्रकारच्या सुखसुविधा, आणि त्याची राणी असते. राजा राणीची खूप काळजी घेत असतो, परंतु राणीला मात्र काही झोप लागत नाही. तिला थोडीशी झोप लागली का लगेच जाग येत असते. आणि राजा अनेक प्रकारच्या वैद्यांना बोलवतो, वैद्यांना दाखवतो की राणीला नेमकी झोप का येत नाही. म्हणजे खाण्यासाठी सर्व काही चांगलं आहे, राहण्यासाठी सर्व काही चांगलं आहे, सर्व काही सुखसुविधा आहे, पण राणीला झोप का येत नाही. तर राजा असं म्हणतो की काही लोक सल्ला देतात
की राणीच्या संपूर्ण गादीवरती सुंदर सुंदर पुष्प टाकून द्या, त्या पुष्पाचा जो सुगंध आहे त्या पुष्पाच्या सुगंधाने सुद्धा कधी राणीला चांगल्या प्रकारे झोप लागू शकते. आणि फुलं टाकल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी राणीला झोप लागत नाही. आणि राणी जेव्हा ती फुलं पाहते तर त्या फुलामध्ये छोट्या छोट्या कळ्या असतात, काही फुलांच्या कळ्या असतात. राणीमध्ये तुम्ही फुलं तर टाकले, या कळ्या माझ्या शरीराला टोचत होत्या, त्याच्यामुळे मला झोप लागत नव्हती. मग असं पुन्हा असं निघून जातात. तर एक प्रसंग असतो की राजामध्ये ठीक आहे, जरा हवा पलाट आपण करूया, आणि दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी ते जात असतात. तर दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी जात असताना अचानकपणे त्या होडीला म्हणजे छिद्र पडते, एका दगडावरती दळते, छिद्र पडल्यानंतर त्यामध्ये पाणी साचतं आणि ती बोट त्या ठिकाणी बुडू लागते. योगायोगाने राणीच्या हाताला एक लाकूड त्या समुद्रामध्ये लागत असते, आणि त्या समुद्रामध्ये ते लाकूड लागल्यानंतर राणी त्या लाकडाच्या आधाराने हळूहळू हळू त्या किनाऱ्यावरती येत असते. किनाऱ्यावरती आल्यानंतर एक व्यक्ती पाहतो की एखादी एक स्त्री बुडत आहे, कारण तिचे जो काही तिचं म्हणजे वेशभूषा आहे किंवा तिचा जो म्हणजे पाण्यामध्ये राहत असल्यामुळे ती राणी अशी वाटत नाही, एक स्त्री बुडत आहे असं त्याला वाटतं, आणि त्या स्त्रीला तो काढत असतो. स्त्रीला काढल्यानंतर ती काही कोणाला सांगत नाही की मी कोण आहे, आणि तिला भोजन दिलं जातं, ते तिला वस्त्र दिले जातात, आणि ती भोजन करते. आणि संध्याकाळी मात्र आता हिला थोडे गादी आहे, आता ही सांगत पण नाही की मी राणी आहे, आणि त्यांना असं वाटतं की कोणीतरी एक वाटसरू आहे, आणि त्यांना आपण ते एक छोटीशी चटई टाकून दिला जाते, आणि त्या चटईवरती ती निमूटपणे झोपी जाते. निमूटपणे झोपी गेल्यानंतर मात्र तिला अत्यंत शांत अशी झोप लागत असते. का झोप लागते? कारण तिने पाण्यामध्ये त्या प्रवासामध्ये मेहनत केली. इथे सुद्धा तिच्या मनासारखं काही नव्हतं, शरीराने आणि मनाने सुद्धा मेहनत केली. मेहनत केल्यामुळे मात्र तिला शांत झोप लागली. आणि जेव्हा राजाला ही गोष्ट कळते, राजा तिला बोलवतो, आणि बोलवताना असं म्हणतो की तुला तर झोप लागली. ते म्हणते महाराज मला खूप झोप लागली, शांत झोप लागली. तेव्हा राजा म्हणतो की तुला त्या बेडवरची कळी टोचत नव्हती, तुला त्या बेडवरची कळी टोचत नव्हती, टोचत होता तुझा आळसीपणा. तुझा जो आळसीपणा आहे तो टोचत होता, तुला काही कळी टोचत नव्हती. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये उत्साही राहणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला सुद्धा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तो आपल्या शरीराचा आणि मनाचा मळ आपण जर काढत असेल, त्याला आपण नष्ट करत असेल, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाला आपण धारण करतो. आमच्या आनंद कौशल्यान भंतेजी असं म्हणतात की जसं ते लेखक होते, ते म्हणतात की स्त्रीने जर घर झाडून काढलं, तर झाडून काढल्यानंतर सुद्धा जर पुन्हा एखाद्या स्त्रीने झाडून काढलं तरी त्या घरातून कचरा थोडाफार निघतोच. तिसऱ्यांदा जर तुम्ही झाडलं तरी थोडाफार कचरा निघतोच, कारण किती वेळ जरी झालं तरी कचरा निघतो. अगदी तशाच प्रकारे मी लिखाण करत असताना त्या लिखाणामध्ये कितीही करेक्शन केलं, लिखाण करताना कितीही करेक्शन केलं, एकदा तपासलं, दोनदा तपासलं, तीनदा तपासलं, तरी सुद्धा काही ना काही त्याच्यामध्ये चूक राहू शकते. ज्याप्रमाणे स्त्री घर झाडत असेल तर त्या घरामध्ये काही ना काही थोडीफार घाण राहत असते. परंतु वारंवार आपण प्रयत्न करणं आणि स्वच्छता बाळगणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आपल्या घराचा मळ झाडझूड न करणे, स्वच्छता न करणे, त्याला नीटनेटकं न ठेवणे आहे. तर त्यामुळे सदा सर्व काळ आपण स्वच्छ राहिलं पाहिजे, नीटनेटकं राहिलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की तुमचे घाणेरडे वस्त्र जरी असतील तरी हरकत नाही, तुमचे फाटके वस्त्र असतील तरी हरकत नाही, तुमचे फाटके वस्त्र सुद्धा तुम्ही धुवून घातले पाहिजे, त्याला स्वच्छ केलं पाहिजे, आणि स्वच्छ करून तुम्ही ते वस्त्र धारण केले पाहिजे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये स्वच्छता अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्याचं फर्स्ट इम्प्रेशन मनुष्याचं फर्स्ट इम्प्रेशन आपल्या बाह्य राहणीमानावर सुद्धा अवलंबून आहे. आपलं बाह्य राहणीमान कशा प्रकारचं आहे, बाह्य राहणीमान जर चांगल्या प्रकारचं असेल तर स्पष्टपणे आपण जाणू शकतो की हा व्यक्ती अत्यंत नीटनेटका चांगल्या प्रकारचा राहू शकतो. आणि जेव्हा काही तो बोलेल तर तो प्रज्ञावान आहे, ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे हे स्पष्ट होऊ शकते. परंतु पहिल्यांदा आपल्या राहणीमानाचं इम्प्रेशन मनुष्यावरती पडत असते. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, म्हणजे तुमची राहणी सुद्धा
अत्यंत उच्च दर्जाची असावी आणि तुमची विचारसरणी सुद्धा अत्यंत उच्च दर्जाची असावी. त्यामुळे नेहमी आपण स्वच्छता राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर तिसरं असं म्हटलं आहे, मलं वनस्स कोशज्ज, म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आळस जो आहे, आळस हा सुंदरतेचा मळ आहे. भगवंत असे म्हणतात, आळसी राहणे, प्रमादी राहणे हे सुंदरतेचा मळ आहे. एखादी स्त्री जर समजा, एखादा पुरुष जे दिसण्यासाठी अत्यंत सुंदर आहे, रूपवान आहे, आणि तो जर आळसी असेल, तो जर प्रमादी असेल, आळसामध्ये जीवन जगणारा मनुष्य, प्रमादामध्ये जीवन जगणारा मनुष्य त्याच्या सौंदर्यतेला नष्ट करत असतो. कारण झोप मनुष्याला अत्यंत महत्वपूर्ण आहे. प्रमाद जर मनुष्य असेल, आळशी जर मनुष्य असेल, आळशी असणारा मनुष्य कारण दाखवत असतो. आळशी असणारा मनुष्य कारण दाखवतो. आळशी असणारा मनुष्य म्हणतो की आता फार थंडी आहे, आता फार थंडी आहे, मी जरा हे काम नंतर करतो. आळशी असणारा मनुष्य असं म्हणतो की सध्या पाऊस सुरू आहे, म्हणजे पाऊस सुरू आहे, पाऊस संपल्यानंतर मी हे काम करतो, आता जरा ऊनच जास्त आहे म्हणते, म्हणजे ऊन जास्त असल्यामुळे आता काही मी काम करत नाही. म्हणजे थंडीमध्ये ते थंडीचं कारण दाखवते, पावसामध्ये ते पावसाचं कारण दाखवते, आणि उन्हामध्ये ते उन्हाचं कारण दाखवते. म्हणजे याच्या मनामध्ये प्रमाद आहे, यांच्या मनामध्ये आळस आहे, आणि आळसी मनुष्य नेहमी चालढकल करत असतो, नेहमी तो चालढकल करतो. म्हणजे त्याला जर एखादं काम करायचं आहे तर त्या कामाची तो दिरंगाई करत असतो, त्या कामामध्ये चालढकल करतो. संत कबीर म्हणतात, कल करे सो आज कर, कल करे सो आज कर, आज करे सो कब, असं काहीतरी एक म्हणा आहे. आज करे सो अभी, पल में प्रलय आएगा, सो क्या करेगा कब, असं काहीतरी त्याचं एक म्हणजे हे आहे बघा. म्हणजे उद्या जी करायची गोष्ट आहे ती तू आजच कर. जर समजा आज करायची गोष्ट तू आताच कर, आणि आता जर समजा ती गोष्ट तू नाही केली तर क्षणामध्ये जर एखादा प्रलय आला, क्षणामध्ये जर एखादा प्रलय आला तर तुला घेऊन त्याच्यासोबत निघून जाईल. मग तू काय करणार आहे, नंतर तू काही करू शकत नाही. म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची असते ती गोष्ट त्या क्षणी, त्या वेळे, तेव्हाच आपण केली पाहिजे, कारण त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. जर समजा आपण त्या कामामध्ये दिरंगाई केली, जसं विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की शील पालनाविषयी दिरंगाई करू नये, दान पुण्याशिवाय आपण दिरंगाई करू नये, मैत्री भावना करताना आपण दिरंगाई करू नये. म्हणजे चांगल्या प्रकारचे जे कुशल धम्म आहे त्या कुशल धम्म करण्यासाठी आपण कधीही दिरंगाई करू नये. कारण आपण जर दिरंगाई केली, आपण जर टाळाटाळ केली तर सांगता येत नाही. कारण मनुष्याचं जे चित्त आहे, मनुष्याचं जे मन आहे, तर ते मनुष्याचं मन कधी बदलेल, कधी विचार बदलेल तर ते काही आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे ज्या क्षणी, ज्या वेळेला आपल्या चित्तामध्ये जो विचार उत्पन्न होतो तर तो विचार आपण पूर्णत्वास नेला पाहिजे. पण तसं होत नाही. चांगला विचार जर असेल तर चांगला विचार मनुष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाही, पण वाईट विचार असेल तर मात्र तात्काळ पूर्ण करते. कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे, ऐक ना, मनुष्याचा तो स्वभाव आहे. अकुशल कर्म असेल, वाईट कर्म असेल तर ते वाईट कर्म, त्या वाईट कर्मासाठी वास्तविक पाहता भगवंत असे म्हणतात की वाईट कर्म करण्यासाठी मनुष्याला अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात, अनेक प्रयत्न करावे लागतात. चांगले कर्म करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही. परंतु मनुष्याचा जो स्वभाव आहे, मनुष्याचा स्वभाव हा अकुशल कर्माकडे, वाईट कर्माकडे जास्त कल असतो. त्यामुळे तो मनुष्य तशा प्रकारचे कर्म करतो, आणि त्यामुळे सुंदरतेचा मळ हे प्रमाद आहे, आळस आहे. आणि आळस जर आपल्यामध्ये असेल, प्रमाद जर आपल्यामध्ये असेल तर आपली सुंदरता ही नाहीशी होऊ शकते, आपली सुंदरता ही नष्ट होत असते. कारण प्रमादी मनुष्य, आळशी मनुष्य, कधी कधी लोक, जे आळशी लोक असतात, तुम्हाला खूप चांगला अनुभव असेल. जर समजा कुठं जायचं असेल, जर तुम्हाला कुठं जायचं, एखाद्या फंक्शनला जर समजा जायचं असेल, आणि एखादी आळशी स्त्री जर असेल, ती जर मेकअप करायला समजा लागली तर 10 मिनिटाचे 20 मिनिटं सुद्धा होऊ शकतात.
20 मिनिटाचा अर्धा घंटा सुद्धा होऊ शकते आणि अर्ध्या घंट्याचा 1 घंटा सुद्धा होऊ शकते, कारण प्रमाद आहे ना, आळस आहे. आणि आळसी मनुष्य, त्यामुळे मग ते ओबडधोबड जर समजा काय केलं तर त्या सौंदर्यामध्ये काय बरोबर पूर्णत्व प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे मनुष्य असो किंवा स्त्री असो, यांच्यामध्ये प्रमाद हा जो भाव आहे, प्रमाद हा दुर्गुण आहे, याला पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणजे नेहमी उत्साही राहिलं पाहिजे. आपण नेहमी उत्साही राहिलं पाहिजे, कारण मार आपल्या पाठीमागे बसलेला आहे ना. मार सेना आपल्या अगदी भगवंत असे म्हणतात की मानगुटीवरती बसलेला आहे. मारसेना ही आपल्या मानगुटीवरती बसली आहे. आणि तू कुठे प्रमाद करत आहे, तू कुठे आळस करत आहे, कधी केव्हा तुला ती मारसेना तुला पराभूत करेल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण जागरूक असलं पाहिजे, सदा सर्व काळ आपण उत्साही असलं पाहिजे आणि उत्साहपूर्वक आपण ते कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सौंदर्याचा मळ हे आळस आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, पमादो रखतो मलंग, पमादो रखतो मलंग, बेसावधपणे राहणे. बेसावधपणे राहणे हा पहारेकऱ्यांचा मळ आहे. बेसावधपणा जर समजा एखादा पहारेकरी असेल, जसं त्याला बॉडीगार्ड असेल, पहारेकरी असेल, जर समजा पहारेकरी आहे, बॉडीगार्ड आहे, जर समजून घ्या तो जर उत्साही नसेल, तो जर प्रमादी असेल, तो जर आळसी असेल आणि बेसावधपणे जर तो जीवन जगणार नसेल, तर तो कशाची सुरक्षा करू शकतो का? सुरक्षा कशाची तो करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या राजमहालाची सुरक्षा करणारा पहारेदार जर सतर्क नसेल, जागरूक नसेल, सावध नसेल, तर त्या राजमहालामध्ये कधीही चोर घुसू शकतो, शत्रू घुसू शकतो. अगदी तशाच प्रकारे जर तुमच्या मनाचा पहारेकरी जर सतर्क नसेल, जागरूक नसेल, मनाचा पहारेकरी कोण आहे? जागरूकता. मनाचा पहारेकरी हे स्मृती आहे. जागरूकता स्मृती म्हणजे स्मृती, मनाचा पहारेकरी स्मृती आहे. जर स्मृतिवान जर तुम्ही नसाल तर मन काय करणार आहे? मन तर भटकतच राहते. मन ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला परी येई पिकावर. बहिणाबाई चौधरी म्हणतात, भगवंत असे म्हणतात, फदनं चपलं चित्तं दुरख दुर्निवार्यं, उजुं करोती मेधावी उशुकार व तेजनं. मन अत्यंत चंचल आहे, म्हणजे त्या जनावराप्रमाणे मन आहे. म्हणजे जनावराला जिकडे जाऊ नको म्हटलं तिकडे जनावर अगोदर जात असतं. अगदी मनाचा स्वभाव सुद्धा तसाच आहे. जिकडे जाऊ नको म्हटलं तिकडे मन आपलं भटकत असते. आणि या भटकणाऱ्या मनाला जर तुम्हाला काबूमध्ये ठेवायचं असेल, तुमच्या अधीन ठेवायचं असेल, तर स्मृतीचा पहारेकरी सदा सर्व काळ जागरूक असला पाहिजे. स्मृतीचा पहारेकरी जर जागरूक असेल तर तुमच्या मनाला भटकू देणार नाही. परंतु स्मृतीचा पहारेकरी जर प्रमादामध्ये असेल, बेसावधपणे राहत असेल, तर त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये मग राग प्रवेश करतो, द्वेष प्रवेश करतो, मोह प्रवेश करतो, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, तृष्णा, वासना ही सर्व प्रकारची विकार मग आपल्या चित्तामध्ये प्रवेश करतात. परंतु ज्याची स्मृती जागरूक आहे, भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे बैलांना खेचण्यासाठी बैलांना काबूमध्ये ठेवण्यासाठी जे कासरा त्या दोरचा जसा उपयोग केला जातो, म्हणजे बैल जर कुणीकडे जात असेल तर शेतकरी आपल्या हातामध्ये कासरा ठेवतो, आपल्या हातामध्ये दोर ठेवतो. त्या दोराच्या द्वारा बलवान बैलाला सुद्धा तो आपल्या काबूमध्ये ठेवत असतो. त्या कासऱ्याप्रमाणे शेतकरी बैलाला काबूमध्ये ठेवतो, तसं स्मृतीच्या द्वारा तुम्ही तुमच्या मनाला काबूमध्ये ठेवलं पाहिजे. जर स्मृतीच्या द्वारा तुम्ही तुमच्या मनाला काबूमध्ये ठेवसाल, त्याला योग्य पहारेकरी जर तुम्ही बनवत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा अकुशल भाव, अकुशल विचार तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपला पहारेकरी जागरूक असावा. एकदा राजा प्रसेनजित भगवंताकडे जात असतो आणि भगवंताकडे गेल्यानंतर, आता राजा असल्यानंतर तो समोर बसायचा. राजे लोक, श्रेष्ठी लोक, महाश्रेष्ठी लोक भगवंताच्या समोर बसायचे.
आणि तो भगवंताच्या समोर बसला होता. तर राजा प्रसन्न जरा जास्तच खादाड होता, त्याला खायचं जास्तच आवड होती. आणि स्वादिष्ट पदार्थ जर असेल तर तो खूप सारा खायचा आणि घरून तो खूप भोजन करून गेला. कारण भगवंत किती वेळ उपदेश देतात, किती वेळ नाही, मग आपल्याला भूक लागेल. आणि तो जास्तच खाऊन गेला आणि जास्त खाऊन गेल्यामुळे आता अन्न अन्न आहे, म्हणजे त्याचा ते असर दाखवते, ऐक. म्हणजे अन्न हे शरीराला चांगलंही आहे आणि अन्न हे शरीराला वाईट सुद्धा आहे. जर प्रमाद उत्पन्न करते अन्न, तो जास्त खाऊन गेल्यामुळे भगवंत उपदेश करत होते आणि तो डुलक्या देत होता. जगाचे कल्याण करते उपदेश करत आहेत, भगवंत उपदेश करतायत, राजा डुलक्या देत आहे. तर राजा राजा भगवंत राजा प्रसिद्धाकडे पाहून म्हणतात की महाराज हे काय केलं आहे, महाराज हे काय चाललं आहे, तुमचं शरीर बघा कसं सुटत आहे. शरीर तुमचं ज्याप्रमाणे एखादा म्हणजे खाऊन खाऊन असणारा जो बैल असेल, भगवंत असे म्हणतात की बैलासारखं केवळ मांस वाढू नये, बैलासारखं केवळ मांस वाढू नये, थोडीशी प्रज्ञा सुद्धा वाढवली पाहिजे, थोडीशी बुद्धी सुद्धा वाढवली पाहिजे. आणि तुम्ही काय शरीर करून घेतलं तुमचं, म्हणजे हे शरीर तुमचं हानिकारक आहे. आणि मग त्याच्या बाजूलाच राजाचा अंगरक्षक असतो, त्याचं नाव सुदर्शन असते. तर भगवंत असे म्हणतात की तू कोण आहे, तर तो म्हणतो भगवान मी अंगरक्षक आहे, मी सुदर्शन आहे. भगवंत असे म्हणतात की अरे जे शरीर एवढं प्रमादामध्ये पडत आहे, एवढा आळसामध्ये पडत आहे, तर तू काय सुरक्षा करत आहे, तू नेमकी तू राजाची काय सुरक्षा करत आहे, तू तर अंगरक्षक आहे ना. मग ज्या राजाचं अंग एवढं प्रमादाने भरलं आहे, एवढं सुटत आहे, तर त्या राजाची तू सुरक्षा काय करत आहे, तू तर अंगरक्षक आहे, मग त्या अंगाची कमीत कमी सुरक्षा तर कर. अशा प्रकारे भगवंताला म्हणतात आणि त्याला एक गाथा सांगतात आणि तो गाथा पाठ करतो. आणि भगवंत म्हणतात की राजा जेव्हा भोजनाला बसला की तू नाही म्हणायचं, तू म्हणायचं भगवंत असे म्हणाले की भोजन मात्रामध्ये केलं पाहिजे, भोजन कमी केलं पाहिजे. मात्रामध्ये करणारं भोजन हे शरीरासाठी सुखदायक असतं, मनासाठी सुखदायक असतं. तो गाथा म्हटल्याबरोबर राजाला राग यायचा, एकदम राजा आहे, कारण त्याला खाणं खूप आवडायचं, प्रिय असायचं, त्याला एकदम राग यायचा. पण भगवंत असे म्हणाले म्हटल्याबरोबर तो शांत व्हायचा, कारण भगवंतानी म्हटलं. तो म्हणायचा मी थोडं म्हणत आहे, मी थोडं तुम्हाला सांगत आहे, हे तर भगवंताने सांगितलं. भगवंत असे म्हणाले आणि समोर तो गाथा म्हणायचा. आणि राजाला समजायचं की भगवंत म्हणाले, मग राजा लगे हात आपला आखडता घ्यायचा, हळूहळू हळूहळू कमी 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 भोजन करता करता राजाचं शरीर एकदम स्थूल होते, एकदम हलकं होते. आणि तो आनंदाने भगवंताकडे जातो, तो भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान केवळ माझ्या म्हणजे मनाचे सुरक्षा रक्षक नाही आहे, तर माझ्या शरीराचे सुद्धा सुरक्षा रक्षक आहेत. आणि तो भगवंताला साधुवाद देत असतो. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये आपला जो पहारेकरी असतो, तो पहारेकरी सतर्क असला पाहिजे, तो पहारेकरी जागरूक असला पाहिजे. अंगरक्षक जर सतर्क नसेल, जागरूक नसेल, तर आपलं जीवन मात्र प्रमादामध्ये जात असते, आळसामध्ये जात असते आणि दुःखाकडे ते जात असते. त्यामुळे एका पहारेकऱ्याचा जो दोष आहे, तर जागरूक न राहणे, सतर्क न राहणे हा पहारेकऱ्यांचा मळ आहे. पहारेकऱ्याने नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. मलिथिया दुश्चरितं, मलिथिया दुश्चरितं, स्त्रीचा मळ. स्त्रीचा मळ कोणता आहे, जे भगवंत अगदी बारीक बारीक गोष्टी सांगतात, ऐक. स्त्रीचा मळ हे दुराचार आहे. भगवंत असे म्हणतात स्त्रीचा मळ हे दुराचार आहे. कारण एखादी स्त्री तर दुराचारी असेल, ऐक, अकुशल कर्म करणार असेल, वाईट कर्म करत असेल, मळ म्हणजे दोष, ऐक ना. साध्या भाषेमध्ये काय भगवंत असेल, मळ म्हणजे दोष. एखादी स्त्री जर समजा दुराचारी असेल, अकुशल कर्म करणार असेल, पाप कर्म करणार असेल, तर तिचं जीवन स्वच्छ राहू शकत नाही. तिला घरचे लोक सुद्धा दोष देतात, तिला बाहेरचे लोक सुद्धा दोष देत असतात. आणि ज्या स्त्रीला तिच्या जीवनामध्ये जर दोष लागत असेल, तर त्या स्त्रीचं जीवन मात्र व्यर्थ आहे असं भगवंताने म्हटलं आहे. कारण आपलं जीवन हे म्हणजे सदाचरण युक्त असावं, दुश्चरित आपलं जीवन असावं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणी दोष लावणार नाही, अशा प्रकारचं आपण जीवन जगलं पाहिजे. आणि जी स्त्री सिलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, नम्र आहे, तिची वाणी अत्यंत परिशुद्ध आहे, काया परिशुद्ध आहे, मन परिशुद्ध आहे, तर अशा प्रकारच्या स्त्रीचा
सदा सर्व काळ गुणगौरव होत असतो, तिची वाहवा होत असते, तिची स्तुती होत असते, कारण तिच्यामध्ये तशा प्रकारचे सद्गुण आहेत. परंतु एखादी स्त्री जर अकुशल कर्म करणार असेल, वाईट कर्म करणार असेल, तर तिच्या जीवनाचा तो दोष आहे, तिच्या जीवनाचा तो मळ आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ जीवन जगत असताना या दुराचाराच्या दोषाला आपल्यापासून कोस दूर ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कायेच्या द्वारा आपण सदा सर्व काळ कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. वाचेच्या द्वारा सदा सर्व काळ आपण कुशल कर्म पुण्यकर्म केले पाहिजे. आणि मनाच्या द्वारा सुद्धा आपण नेहमी कुशल कर्म पुण्यकर्म केले पाहिजे. माता विशाखा ही सिलवान होती, माता विशाखा ही गुणवान होते. जर एखाद्या उपासकांना जर भोजनदान द्यायचं असेल तर माता विशाखेला ते विचारत असत. माता विशाखेला म्हणायचे की माता विशाखा आमच्याकडे भंतेजी भोजनासाठी येत आहे, तर आपण सुद्धा भोजनासाठी यावं. आणि जर समजून घ्या एखाद्या भिक्षूला जर एखाद्या उपासकांनी भोजनाचं निमंत्रण दिलं तर भिक्षू सुद्धा विचारत असत की आपल्या भोजनामध्ये माता विशाखा येत आहे का. जर आपल्या भोजनामध्ये माता विशाखा येत असेल तर आम्ही भोजनाला येतो, अन्यथा भोजनाला आम्ही येत नाही. का असं म्हणायचे? कारण माता विशाखा ही सिलवान होती, गुणवान होते, सदाचारी होते. आणि नेमकं भिक्षूंना काय पाहिजे आहे, भिक्षूंची काय रुची आहे, काय आवड आहे, कसं भिक्षूंना आपण भोजन दिलं पाहिजे, हे सर्व माता विशाखेला म्हणजे माहिती होतं. जसं आजही आपल्याकडे एखादी उपासिकेला जर समजा आवड आहे तर आपण सातत्याने आवर्जून म्हणतो की या बरं आज आमच्याकडे भोजनदान आहे भंतेच. आपण सुद्धा सांगतो, कारण ही परंपरा आहे, ही परंपरा आहे. एखादी स्त्री सद्गुणी असेल, सिलवान असेल, गुणवान असेल तर आपण स्वतःला म्हणतो की तुम्ही आमच्याकडे या, कारण आज आमच्याकडे भोजनदान आहे. म्हणजे एवढी पात्रता आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. हा सद्गुण आपण आपल्यामध्ये धारण केला पाहिजे, जो की माता विशाखेमध्ये होता. आणि त्यामुळे दुराचार हा स्त्रीचा मळ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. याला पूर्णपणे आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मलावे पापका धम्मा अस्मी लोके परमिच, म्हणजे पाप कर्म करणे. पाप कर्म जर मनुष्य करत असेल, स्त्री अथवा पुरुष असेल, जर मनुष्य अकुशल कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्या पाप कर्माच्या द्वारा इथे सुद्धा तो दुःखाने जीवन जगतो आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा तो दुःखाने जीवन जगत असतो. इथे सुद्धा आणि परमिच्छ सुद्धा म्हणजे परलोकामध्ये सुद्धा मनुष्य दुःखपूर्ण जीवन जगत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, कोणत्याही प्रकारचं पाप कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं नाही पाहिजे. कारण पाप कर्म करणारा मनुष्य हा नेहमी दुःख भोगत असतो. आणि जेव्हा पाप कर्म करणारा मनुष्य पाप करताना अत्यंत आनंदाने करतो, भगवंत असे म्हणतात की तो अत्यंत आनंदाने करत असतो. परंतु जेव्हा त्याला फळं येत असतात, जेव्हा त्याला फळं येतात, परिणाम येतात, तेव्हा मात्र रडक्या मनाने त्याला ते भोगावे लागत असतात. मग ते पश्चाताप, अरे रे माझ्या जीवनामध्ये हे मी अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, त्याचा परिणाम मला भोगावा लागत आहे. अशा प्रकारे ते विचार करतात, चिंतन करतात, मनन करतात. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे की आपण कुठल्याही प्रकारचं पाप कर्म करू नये, अकुशल कर्म करू नये, वाईट कर्म करू नये. आणि सर्वात महत्वाचा मळ आणि सर्वात म्हणजे धोकादायक जर मळ कोणता असेल तर अविद्या, अज्ञान हे सर्वात मोठा मळ आहे. कारण मनुष्यामध्ये जर अज्ञान असेल, अडाणीपणा असेल, तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाचे सर्व प्रकारचे द्वार हे बंद होत असतात. आणि त्यामुळे आपल्यातलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अडाणीपणाला दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अज्ञान म्हणजे काय तर चार आर्य सत्यांच्या प्रती असणारं अज्ञान. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. या चार आर्य सत्याचं यथार्थ रूपाने आपण ज्ञान केलं पाहिजे, आकलन करून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण आपलं जर अज्ञान नष्ट नाही झालं, आपला अडाणीपणा जर नष्ट नाही झाला, बाबासाहेबांनी आपला सज्ञानी बनवलं, प्रज्ञावान बनवलं, बुद्धिवान बनवलं आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे अविद्येचं अज्ञान आहे, या अविद्येच्या अज्ञानाला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सर्वात मोठं हे मळ आहे. आपल्या चित्ताचा मळ सर्वात मोठा जर कोणता असेल
तर ते म्हणजे अज्ञान आहे. अज्ञानपणामुळे मनुष्य अकुशल कर्म करतो, अज्ञानपणामुळे मनुष्य पाप कर्म करतो, दुराचार करतो, अज्ञानपणामुळे मनुष्य प्राण्यांची हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटं बोलतो, निंदानालस्ती करतो, मादक पदार्थाचं सेवन करतो. अज्ञानामुळे मनुष्य कर्मकांड करतो, अज्ञानामुळे मनुष्य यज्ञयाग करतो, अज्ञानामुळे मनुष्य देवदेवतांच्या पूजा करतो, त्यांच्या नादी लागतो. अज्ञानामुळे मनुष्य अनेक प्रकारचे अकुशल कर्म करत असतो आणि अशा प्रकारचे अकुशल कर्म करणारा मनुष्य सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ दुःखाला प्राप्त होत असतो. त्यामुळे आपल्या मनाच्या या अविद्येला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. प्रज्ञारूपी चक्षु आपण आपला निर्माण केला पाहिजे, शील पालन केले पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे आणि चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने आपण जाणण्याचा, समजून घेण्याचा, त्याचं परीक्षण निरीक्षण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने भगवंतांनी मलसूत्रामध्ये, धम्मपद या ग्रंथामध्ये मलसूत्रामध्ये भगवंताने त्या गाथा सांगितल्या. आणखी काही महत्वपूर्ण गाथा आहे. अंगुत्तर निकायामध्ये मलसूत्र नावाचं सूत्र आहे, ज्यामध्ये हे 8 प्रकारचे मळ भगवंताने सांगितले आहे. यथार्थ रूपाने आपण त्याला जाणावं, समजून घ्यावं, चिंतन मनन करावं आणि आपलं हे मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही धम्मनिष्ठा संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सबेन्तिवो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु. माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता. सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता. सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता. सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.